रवींद्र धंगेकरांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या या पक्षप्रवेशावर विरोधकांनी टीका केली आहे। त्यावर रवींद्र धंगेकरांनी प्रत्युत्तर दिलंय। धंगेकरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। रवी भाऊ, नक्की काय तुम्हाला म्हणायचंय या सगळ्या? पहिला विषय आहे वक्फ बोर्डाचा। हा वक्फ बोर्डची जागा असेल तर ह्याचा त्रास मुस्लिम समाजाला व्हायला पाहिजे होता। मुस्लिम समाजाला हा त्रास झाला नाही, हा झाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना। आणि मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना का झाला तर मी एका हिंदूंनी एक वक्फ बोर्डची जागा घेतली, म्हणजे ह्यांना कुठल्या दिशेने राजकारण यायचं हे समजत नाही। आणि वक्फ बोर्डची जागा असेल तर आम्ही पहिल्या दिवशी जाहीर केलं की आम्ही ती सोडून देऊ। मी स्वतः माझा जो हिस्सा आहे तो मी सोडून देईन, कारण आपल्याला कोणाचं नको आहे। आणि जे घेताना आपण पैसे देऊन घेतले, रजिस्ट्रेशन खरेदी खत झालं, रेरा झालं, त्याच्यामध्ये आम्हाला कोर्टाने त्याच्यावर लोन, आपलं बँकेने लोन दिलं। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आणि आम्ही प्रामाणिक जाहिरात देऊन सगळं देऊन लिगली केलेलं आहे। ज्यावेळेला आम्ही जाहिराती दिल्या, सगळ्या गोष्टी केल्या, तो पण हा विषय कधी आला नाही। जेव्हा ती मी विधानसभेला उभा राहिलो आणि हा विषय आला, मग लोकसभेला आला, मग त्यांनी ते पत्र काढले, मग मोर्चा, मग आमचं जे काय राष्ट्रवादीचे नेते त्यांनी मग पत्रक वाढले मोमीनपुऱ्यात, हे सगळं आता माहिती झालं। आता मला तुमच्या नाव नाही विचार, तुमच्या पत्नीचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये यायला, कारवाई सुरुवात व्हायला, तुम्ही म्हणता की भारतीय जनता पक्षाचे नेते कारणीभूत होते त्यावेळी। बरोबर आहे, 100 म्हणजे वस्तूस्थिती ती काही लपून राहिलेली नाही। आणि जो तुम्हाला घ्यायचा नाही आता काय, आता किती वेळा नाव घेऊ आणि सगळं माहिती। आणि ज्याच्यामध्ये तो तक्रारदार काल होता तो एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा मामाचा पोरगा, जरी तो मुस्लिम असला तर तो भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मामाचा पोरगा आहे तो। हां, आणि तो भारतीय जनता पार्टीचं काम करतो। जर असं तर चुकीचं असेल तर मला कोर्टाने स्टे दिला नसता, किंवा आम्हाला 2 वेळा स्टे दिला त्याच्यामध्ये। आणि आजही आम्हाला त्यांनी वक्फ बोर्डच्या ऑफिसमधनं अधिकाऱ्यांना कसं प्रेशर झालं, काय झालं, कशा पद्धतीने त्यांना हा निर्णय द्यावा लागला, हे आम्हाला कळतं ना। आता मी त्या सिस्टीममध्ये आहे। मी त्यांनी सांगितलं की 150 कोटीची प्रॉपर्टी, 200 कोटीची प्रॉपर्टी तक्रार केली, तर मला कोणाला हवं, मला 5-10 कोटी दिले तरी माझी सगळी प्रॉपर्टी मी द्यायला तयार आहे। माझं कर्ज बिर्ज फेडलं, माझं काय मत नाही। आणि हे सगळं जे चाललं हे ठरवून चाललेलं आहे। असंतुष्ट आत्मे जे आहेत आणि जे आपण सत्तेच्या विरुद्ध ज्यावेळेला सत्तेत राहू, सत्तेतलं सत्य बोलायला लागलो तर काही लोकांना वाईट वाटतं, त्यातनं हे सगळे प्रकार घडलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।